नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये मोठा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. कारण आनंदीच्या साडीला आग लागताच समिधाचा फोटो जळाल्याने आता निंबाळकरांच्या फॅमिलीसमोर आनंदीच्या अंधत्वाचं मोठं सत्य आलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता मालक साहेबांनी सगळ्या घरच्यांना सांगितलेलं असतं, मीच अटक केली त्याला आणि त्याला त्याच्या पापाची शिक्षा भेटणार. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, युगंधर तू असा का वागलास? अरे अशी काय वेळ आली होती तुला हे पाऊल उचलावं लागलं? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई त्या नीच नराधम विद्याधरने काय केले माहिती? अगं भर मांडवा ते आनंदीचं लगीन मोडलंय. एका रात्रीत आनंदीच्या आयुष्याचा खेळ केलाय. अगं शिल्पाताई या निष्पाप पोरीच्या आयुष्याची वाट लावली त्याने, म्हणून त्याला या गुन्ह्याला माफी नाही. त्याला तर शिक्षा होणारच. आता तो जेलमध्ये सडणार. त्यावर लगेच आता धनश्री रडू लागते, भाऊजी अहो काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुम्ही या सगळ्याची शिक्षा म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलं? भाऊजी असं नका करू. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, धनश्री बास, तुझा नवरा कसा वागलाय ना हे तुला ठाऊक नाही. अगं सगळ्या गावासमोर त्याने आनंदीच्या अब्रूचे धिंदोडे उडवले. भर मांडवात त्याने सगळ्या लोकांसमोर त्यांची लायकी दाखवली. आनंदीला मरण यातना भोगाव्या लागल्या. तिच्या कुटुंबाला खूप दुःख सहन करावं लागलं. सगळ्या गावासमोर तो ओरडून ओरडून सांगत होता, आनंदी एक रात्र त्याच्याबरोबर होती. पण धनश्री हे सगळं खोटं होतं. तुझा विद्याधर खोटारडाय, एक नंबरचा भामटा. सगळं खोटं नाटं सांगून आनंदीच्या आयुष्यात आग लावत होता. तिच्या आयुष्याची वाट लावत होता. हे सगळं खोटं हे मला माहिती होतं. कारण ऐन वेळेस पोचून मी आनंदीला विद्याधरच्या तावडीतनं वाचवलं होतं. त्याच वेळेस आता लगेच शिल्पाताई म्हणू लागते, तू त्या पोरीला वाचवलं आणि विद्याधरला जेलमध्ये टाकलं. मानलंय, विद्याधरकडनं चूक झाली हे मानलंय. पण युगंधर तू त्या पोरीशी लगीन करून बसला. अरे हे सगळं काय गरज होती करायची? मानलं परिस्थिती होती तशी, पण म्हणून लगीन करायचं? अरे तू या गावाचा मालक साहेब आहे, मालक साहेब. अरे पंचक्रोशीतले लोक तुला मालक साहेब म्हणून ओळखतात. मग तू जर सगळ्यांना ओरडून सांगितलं असतं ही पोरगी निर्दोषी, तिची काय बी चूक नाहीये, तर लोकांनी तुझं ऐकलंच असतं ना. त्यासाठी लगीन करून तिला या घरात सून म्हणून आणायची काय गरज होती? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, ताई मी हे सगळं का केलं माहिती? आनंदीचं आयुष्य वाचवण्यासाठी, आपली फॅक्टरी वाचवण्यासाठी आणि निंबाळकरांची अब्रू वाचवण्यासाठी हे सगळं केलंय. हा निर्णय घेणं अतिशय योग्य होतं. त्यावर लगेच धनश्री म्हणू लागते, वा वा भाऊजी, म्हणजे हे कसं झालंय माहिती आहे का? तुम्हाला तुमचं नाव मोठं करायचं होतं. सगळ्या गावासमोर तुम्ही किती देव माणूस आहे हे दाखवायचं होतं. फॅक्टरी वाचवायची होती. म्हणून तुम्ही माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवून तुमचं नाव मोठं केलं. भाऊजी खूप मोठी चूक केली. तुम्ही असं करायला नको होतं. त्यावर मालक साहेब म्हणू लागतं, धनश्री बास, तोंड सांभाळून बोल. उगच माझ्या डोक्याला ताप होईल असं काही बोलू नको. त्यावर लगेच आता युगंधर मालकांची आई म्हणू लागते, धनश्री जास्त बोललेलं मलाही चालणार नाही. युगंधरचा अपमान या घरात होणं शक्यच नाही. त्यावर लगेच धनश्री म्हणू लागते, बोला तुम्ही सगळे मलाच बोला. त्यावर लगेच आता मालक साहेबांचे बाबा म्हणू लागतात, धनश्री आम्ही चुकीचं काहीच म्हणत नाहीये. तू असल्या आवाजात आणि असल्या शब्दात युगंधरशी बोलू शकत नाही. तेव्हा धनश्री म्हणू लागते, काय चुकीचं बोलते मी? सांगा ना. माझी चूक नाहीच आहे, सगळी चूक भाऊजींची. त्यांनी तर त्यांचा मोठेपणा मिरवला, पण यांचं काय? हे जेलमध्ये सडत राहणार. अहो माणसाकडनं चुका होतातच. झाली असेल एखादी चूक, म्हणून त्या चुकीची एवढी मोठी शिक्षा? नाही भाऊजी, तुम्ही असं करून खूप मोठी चूक केली. आता मला कुणाचं काहीही ऐकायचं नाहीये. मी आता सरळ चालले माझ्या नवऱ्याला भेटायला. आता मला त्यांना भेटल्याशिवाय चैन पडणार नाही. असे म्हणत धनश्री धावतच निघालेली असते. त्याच वेळेस आता शिल्पाताई म्हणू लागते, धनश्री थांब थांब धनश्री, जाऊ नको.
पण आता ती एक नाही दोन नाही तडक तिकडनं निघून जाते. आता मालक साहेबही आपल्या रूममध्ये निघून जातात. तर इकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. आनंदी मात्र आता तिथेच किचनमध्ये बसलेली असते. त्याच वेळेस आता सुनीताताई लगेच जेवणाचं ताट घेऊन येतात आणि म्हणू लागतात, आनंदीताई चला 2 घास खाऊन घ्या बरं, चला पटकन, असे म्हणतात. सुनीता आनंदीसमोर ताट ठेवते आणि आता आनंदीच्या चेहऱ्याकडे बघताच म्हणू लागते, आनंदीताई अहो तुम्ही खूप थकल्यासारखं वाटतंय, चेहरा खूप पडलाय हो, आनंदीताई बरं वाटत नाही आहे का? आता लगेच सुनीता आनंदीच्या चेहऱ्याला हात लावते. आता आनंदीच्या अंगात खूप ताप भरलेला असतो. तेव्हा लगेच सुनीता म्हणू लागते, आनंदीताई अहो किती ताप भरलाय तुमच्या अंगात, थांबा मी ना एखादी गोळी आहे का बघते, म्हणजे कसं आहे गोळी घेतल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल, चला बरं तुम्ही तोपर्यंत जेवण करून घ्या. आता सुनीता लगेच तिथे बॉक्समध्ये गोळ्या आहे का बघू लागते, पण मात्र बॉक्समधल्या गोळ्या संपलेल्या असतात. तेव्हा सुनीता म्हणू लागते, आनंदीताई तुम्ही जेवण करा, मी ना शिल्पाताईंच्या रूममधनं गोळ्या घेऊन येते. आता आनंदी म्हणू लागते, ताई कशाला? पण सुनीता आता एक नाही दोन नाही धावतच शिल्पाताईच्या रूममध्ये निघालेली असते. आता शिल्पाताई आपल्या रूममध्ये बसलेली असते. आता सुनीता लगेच आतमध्ये येताच म्हणू लागते, ते शिल्पाताई मला ना तापेची गोळी हवी होती मालकीनबाई. त्याच वेळेस आता शिल्पा मात्र रागाने सुनीताकडे बघते, काय बोलीस? मागे हो, मागे हो, हाड. आता ही माजोरडी शिल्पाताई खूपच घाणेरडी असते, गरीब लोकांचा तिला खूप राग येतो. पण आता सुनीताताई लगेच उंबऱ्यातनं बाहेर जाते आणि म्हणू लागते, नाही म्हणजे आनंदीताईंना खूप ताप आलाय ना हो, म्हणून शिल्पाताई एक गोळी हवी होती, आहे का तुमच्याकडे? त्यावर शिल्पा म्हणू लागते, नाही आहे, चाल जा, असली तरी मी देणार नाही. बरं झालं त्या पांढऱ्या पालीला ताप आला, लवकरात लवकर जास्त ताप येऊ दे आणि तिचा काटा निघू दे, एकदाची मरून गेली म्हणजे आमच्या मागचा ताण मिटेल, असे म्हणतात. सुनीताला खूपच वाईट वाटतं. त्याच वेळेस आता शिल्पाताईची बडबड सुरू होते, बरं झालं एकदाचा हिचा डोक्याचा ताप निघून जाईल, माझ्या भावाच्या मागे लागली, चिगटली आमच्या घराला, एक नंबरची भामटाडे, असे म्हणताच आता शिल्पाताईचं लक्ष सुनीताकडे जातं. काय गे तू माझ्या गप्पा ऐकत इथे बसली, चाल निघ जा, गोळी देणार नाही, जाऊ दे, तापेने फणफणू दे तिला, असे म्हणताच आता सुनीताताई लगेच तिकडनं निघून जाते. तर आता आनंदी जे ताट आपल्यासमोर असतं ना, ते ताट आता अन्नपूर्णा देवीसमोर ठेवते. आता तिने तिथेच किचनमध्ये ती अन्नपूर्णा देवी मांडलेली असते. तेव्हा लगेच हात जोडतच आनंदी म्हणू लागते, देवी आई माझे आबा म्हणतात, सासरी आल्यानंतर पहिला मान देवी आईचा असतो, माझ्या वाटेला काय दुःख येणार आहे का सुख येणार आहे हे मला माहिती नाही का देवी आई, जे काही घडून आणशील ते तुलाच माहिती, पण माझ्या नशिबात हे जेवण आलंय, याचा मान पहिला तुझा आहे, त्यामुळे देवी आई याचा स्वीकार कर, असे म्हणताच आता आनंदी हात जोडते आणि लगेच देवी आईचा नमस्कार करताच देवी आई समोरचं ताट आता स्वतःसमोर घेते आणि जेवण करायला सुरुवात करते. आनंदीला मात्र खूपच रडू आलेलं असतं, मनात खूप दुःखही साठलेलं असतं. धड सांगायला आता तिचे आबा आरतीताई कोणीच जवळ नसतं. आता औंढा गिळत रडतच आनंदी आता जेवायला सुरुवात करते. त्याच वेळेस तिला जोराचा ठसका जातो, पण आता तिच्याजवळ आसपास पाणी नसतं, तिला तिथली काही माहिती नसते. आता आनंदी रडतच आता जेवण करत असते. तर इकडे मालक साहेबांचं फोनवरती बोलणं चालू असतं. त्याच वेळेस सुनीता धावतच येते, मालक साहेब, मालक साहेब, ते एक तापीची गोळी हवी होती, नाही म्हणजे मालकीनबाई म्हणजे आनंदी ताईंना ना खूप ताप भरलाय, आहे का तुमच्याकडे गोळी? त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, सुनीता आनंदीला ताप आलाय का? नाही म्हणजे ती व्यवस्थित आहे ना? तेव्हा लगेच आता सुनीता म्हणू लागते, हो आम्ही सगळेजण त्यांची व्यवस्थित काळजी घेतोय, त्यांनी जेवण करायला घेतलंय पण गोळीच नाही हो, गोळी घेतली म्हणजे त्यांना बरं वाटेल. त्यावर लगेच मालक साहेब आता राजाराम भाऊंना आवाज देतात, राजाराम भाऊ लवकरात लवकर माझ्या रूममधनं फर्स्ट एड बॉक्स आणा. आता राजाराम भाऊ पटकन बॉक्स घेऊन येतात. तेव्हा मालक साहेब त्यातनं तापेच्या गोळ्या काढतात आणि म्हणू लागतात, सुनीताताई यातली एक गोळी आनंदीला द्या, पण त्याआधी ती पोटभर जेवेल असं करा, पोटभर जेवल्यानंतरच ही गोळी तिला द्या आणि तिच्या रूममध्ये सगळं अंथरूण वगैरे आहे ना, नाही म्हणजे थंडी वगैरे वाजली तर. त्यावर लगेच आता सुनीता म्हणू लागते, मालक साहेब समजा काय आहे, तुम्ही नका काळजी करू, आम्ही व्यवस्थित काळजी घेऊ त्यांची. आता सुनीता लगेच पटकन ती गोळी घेऊन किचनकडे निघालेली असते. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, सुनीता थांब, तू इकडे कुठे चालली? आनंदीची रूम तर वरती आहे ना,
गेस्ट हाऊसमध्ये? सांग ना. त्यावर लगेच आता सुनीता मात्र थबकते. तिला आता शिल्पाताईचं बोलणं आठवतं. शिल्पाताईने सांगितलेलं असतं, ए ही पांढरी पाल आजपासून तुमच्या रांगेत असणार आहे. या उंबऱ्याच्या बाहेर पडायचं नाही, नाहीतर या शिल्पाताईशी गाठे. आणि जर तुमच्यापैकी कोणी बी युगंधरला यातला एक शब्द बी सांगितला ना, तर टंगडे तोडून हातात देईल. या गावात राहणं मुश्किल होईल. तुमची नोकरी जाईल. एवढं लक्षात ठेवायचं. जिवंतपणे मरण यातना भोगाव्या लागतील. त्यामुळे युगंधरपर्यंत एक शब्दही पोचता कामा नये. हे सगळं बोलणं आता सुनीताला आठवतं. सुनीता मात्र घाबरते. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, सुनीता सांग, तू तिकडे का चालली? आनंदी गेस्ट रूममध्येच आहे ना? त्यावर सुनीता म्हणू लागते, हो, ते किचनमधनं पाणी घेऊन जाते म्हणून तिकडे चालले होते. आता सुनीताने कसंबसं खोटं सांगितलेलं असतं. सुनीता लगेच धावतच आता किचनमध्ये येते. तर आता आनंदीने जेवण संपवलेलं असतं. तेव्हा सुनीता म्हणू लागते, आनंदीताई, झालं जेवण? चला, मी तुम्हाला आता पाणी देते आणि गोळी घेऊन टाका, म्हणजे कसं तुम्हाला बरं वाटेल. आता आनंदीने तापेची गोळी घेतलेली असते. त्यावर सुनीता म्हणू लागते, आनंदीताई, आता जरा आराम करा आणि पटकन झोपून घ्या, म्हणजे कसं झोप लागली म्हणजे ताप उतरून जाईल. करा बरं आराम, झोपा. आता आनंदीचं जे गाठोडं असतं ना, ते आनंदीने आता उशाला घेतलेलं असतं. आनंदी आता लगेच त्या गाठोड्यावरती डोकं ठेवून तिथेच किचनच्या कोपऱ्यात झोपलेली असते. आनंदीला खूप वाईट वाटतं, कारण जे काही तिच्या आयुष्यात घडलेलं असतं ना, ते खूपच विचित्र. त्यानंतर शिल्पाताईची वागणूक, हे सगळे क्षण तिला आठवू लागतात. शिल्पाताईने तिचा किती अपमान केलेला असतो, गरीब आहे म्हणून तिला किती काय काय सुनावलेलं असतं. हे सगळे क्षण आता तिच्या कानात सगळे असे घुमत असतात. तिला सारखं शिल्पाताईचं टोचून बोलणं, ओरडून गरिबांची चितू करणं, हे सगळे बोल आठवताच आता आनंदीला खूप त्रास होतो. आनंदीला आबाची, आरतीताई सगळ्यांची खूप आठवण येते. औंढा गिळत आता रडतच असे कान बंद करून आनंदी तिथेच झोपलेली असते. तर त्यानंतर मालक साहेबांनी आता सुनीताला आपल्या रूममध्ये बोलावलेलं असतं. सुनीता आता मालक साहेबांजवळ येते आणि मला लागते, बोला ना मालक साहेब, काही काम होतं का? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, सुनीता, आनंदीने गोळी घेतली ना? नाही म्हणजे तिला बरं वाटतंय ना? काही ताप वगैरे नाही आहे ना आता? सांग ना, ती कशी आहे? त्यावर सुनीता म्हणू लागते, मालक साहेब, काळजी करू नका, गोळी घेतलं, जेवण झालं, आनंदीताईंना आता बरं वाटतंय, त्यांचा आरामही चालू आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी अगदी छान पद्धतीने त्यांची काळजी घेते. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, सुनीता, मग एक काम कर, आनंदीला माझ्या रूममध्ये पाठवून दे, मला ना तिच्याशी बोलायचे. आता लगेच सुनीता धावतच आनंदीकडे निघालेली असते. आनंदी मात्र गाढ झोपेत असते. त्याच वेळेस सुनीता येते, आनंदीताई, आनंदीताई, झोपलात का तुम्ही? आता आनंदीला जाग येते. तेव्हा सुनीता म्हणू लागते, आनंदीताई, तुम्हाला ना मालक साहेबांनी त्यांच्या रूममध्ये बोलावलंय. आता आनंदीला एक क्षण खूप आनंद होतो. मालक साहेबांनी मला त्यांच्या रूममध्ये बोलावलंय या वेळेला? त्यावर लगेच आता सुनीता म्हणू लागते, हो, चला आपण वरती जाऊया. आता लगेच सुनीता आनंदीला घेऊन मालक साहेबांच्या रूमकडे निघालेली असते. त्याच वेळेस तेवढ्यात वरतून आता ही भामटाड शिल्पाताई खाली अशी पळतच येते आणि मला लागते, ए थांब, कुठे चाललात? चोर पावलांनी या घरात फिरण्याची तुमची हिंमत कशी झाली? कुठे चालल्या होतात? लवकरात लवकर सांगा. ए पांढऱ्या पाली, मी तुला सांगितलं होतं ना, किचनमधनं बाहेर निघायचं नाही. हिंमत कशी झाली तुझी या घरात वावरण्याची? थांब, आता तुला ना तुझी लायकी दाखवावीच लागते. असे आता खूप काय 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 या शिल्पाताईने बोललेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच सुनीता म्हणू लागते, शिल्पाताई, आम्ही स्वतःहून नव्हतं चाललो, मालक साहेबांनी सांगितलंय आनंदीताईंना त्यांच्या रूममध्ये घेऊन ये असं, म्हणून चाललो होतो आम्ही. आता मात्र शिल्पाताईला खूपच राग येतो. काय? युगंधरने सांगितलं? एक मिनिट, इथून हालायचं नाही. मी येईपर्यंत ही जागा सोडायची नाही, नाहीतर या शिल्पा निंबाळकरशी गाठे. असे म्हणताच आता शिल्पा धावतच मालक साहेबांच्या रूमकडे निघालेली असते. मालक साहेब मात्र आता आपल्या रूममध्ये समिधाच्या फोटोकडे बघत असतात. तेवढ्यात लगेच आता शिल्पाताई येते. युगंधर, तुला वेळ लागलाय का? तू त्या पोरीला लगीन घरात घेऊन आला, ही चूक मान्य आहे, पण आता तू तिला तुझ्या रूममध्ये येण्याची परवानगी देतोय. युगंधर, तुला काहीच कसं वाटत नाही? त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, ताई ताई, अगं शांत हो, उगस कसले भलते विचार डोक्यात आणू नको आणि आणखीन डोक्यातला राग वाढवून घेऊ नको. हे बघ ताई, मला आनंदीशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणून मी तिला इकडे बोलावलंय, दुसरं काहीच नाही. त्यावर लगेच आता शिल्पाताई म्हणू लागते, हो,
असं काय महत्त्वाचं बोलायचं आहे ज्यामुळे या वेळेला तिला रूममध्ये बोलावतोय तू? त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई सांगितलं ना, मला तिच्याशी बोलणं गरजेचं आहे. त्यावर लगेच आता शिल्पाताई ओरडतच म्हणू लागते, अरे त्या पोरीची लायकी तरी आहे का तुझ्या रूममध्ये येण्याची? आणि तू तिला या घरात बोलावतोय, या रूममध्ये? शक्य नाही आहे. त्याच वेळेस मालक साहेब आता शिल्पाताईसमोर असा हात पुढे करतात, बास, थांब शिल्पाताई, माझ्या आयुष्यातले निर्णय कसे घ्यायचे, माझं आयुष्य कसं हाताळायचं ना, हे मला चांगलंच माहिती. त्यामुळे प्लीज माझ्या आयुष्यातले निर्णय मला घेऊ दे. मला आनंदीशी बोलायचे आणि बोलू दे. आता पुढे मला काहीही ऐकायचं नाही आहे. आता शिल्पाताईला खूप राग येतो. ठीक आहे, कर, तुला जे करायचे ना ते कर, असे म्हणतात शिल्पाताई लगेच रागाच्या भरात तिकडनं खाली येते. आता मात्र लगेच सुनीता आनंदीला म्हणत असते, आनंदीताई, शिल्पाताई वरती गेल्यात, मालक साहेब आहेत की तिकडे, चला आपण जाऊया, कशाला घाबरायचं? त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही नाही सुनीताताई, शिल्पाताईंचा राग किती भयानक आहे तुम्हाला माहिती आहे ना. आपण त्यांच्या विरोधात जाऊन असं काही करलं ना तर त्यांना खूप राग येईल. नाही, नको, त्यांची परवानगी भेटली तरच आपण वरती जाऊ. तेवढ्यात आता लगेच ही भामटाड शिल्पा खाली आली दिसते. त्याच वेळेस आता लगेच ती रागानेच आनंदीकडे बघते आणि खुणावते, चल जा. आता लगेच शिल्पा तिकडनं निघून जाते. तेव्हा सुनीता म्हणू लागते, ताई चला पटकन, आता मालक साहेबांनी बोलावलं, लवकर चला. आता लगेच सुनीता आनंदीला घेऊन आता मालक साहेबांच्या रूममध्ये येते. आता मात्र लगेच रूममध्ये पोचता सुनीता तिकडनं निघून जाते. आनंदी आता मनाशीच म्हणू लागते, मालक साहेब, तुम्ही मला या रूममध्ये बोलावलं आहे, याचा अर्थ तुम्हाला आपलं लग्न मान्य आहे. आणि खरंच एखाद्या मुलीला हे सगळं किती भारी वाटतं ना, हे तुम्हाला कळणार नाही मालक साहेब. माझ्यासारख्या मुलीचा तुम्ही स्वीकार करताय, हे खूप भारी आहे. असे म्हणताच आनंदी खूप खुश झालेली असते. आनंदी आता समोर मालक साहेबांजवळ येते. आता तिला दिसत नसतं, त्यामुळे आता समोर जो टेबल असतो ना, त्याला आता तिची धडक होते. तो टेबल जरासा सरकतो. त्याच वेळेस आता मालक साहेब आनंदीकडे बघतात. तेव्हा आनंदी घाबरते, मालक साहेब चुकून झालं, एक डाव माफ करा, तुम्हाला घरातल्या वस्तू इकडच्या तिकडे हललेल्या चालत नाही. पण मालक साहेब, मी पुन्हा व्यवस्थित करून देते. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी थांब, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला इथे खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे म्हणून बोलावलं आहे. नीट माझं बोलणं ऐकून घे आणि मग उत्तर दे. हे बघ आनंदी, आपलं लग्न परिस्थितीमुळे झालं आहे. कशामुळे? परिस्थितीमुळे. त्या दिवशी मी जो निर्णय घेतला ना, तो मी परिस्थिती सावरण्यासाठी घेतला. पण आनंदी, याचा अर्थ असा होत नाही लग्न करून तू या घरात आली आणि तू माझ्या बायकोची जागा घेऊ शकते, असं कधीच होणार नाही. माझ्या बायकोचा दर्जा तुला कधीच मी देऊ शकणार नाही. आनंदीला मात्र मोठा धक्का बसतो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, हो आनंदी, मी तुझं आयुष्य सावरण्यासाठी गावासमोर तुझ्याबरोबर लगीन केलं. कारखाना फॅक्टरीचं सगळं नुकसान होणं, हे सगळं थांबवावं, तुझं आयुष्याची वाटोळ होऊ नये म्हणून हा निर्णय तर घेतलाय. पण आनंदी, मला आज मोठं सत्य सांगायचंय, माझ्या मनात आणि माझ्या घरात फक्त माझ्या समीदाचं स्थान होतं. त्यामुळे आनंदी, तुझ्या मनात चांगलं करून ठेव, एक नवरा म्हणून मी तुझी जबाबदारी कधीच घेणार नाही. नाही म्हणजे तुला या घरात जे आहे ते सगळं भेटेल, कसलीही कमी पडणार नाही. पण बायकोचा हक्क तुला मी कधीच देऊ शकणार नाही. त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे ना आनंदी, तो तुझ्या हातात असेल. कारण आपल्या दोघांमध्ये खूप वयाचं अंतर आहे आणि त्या वयाची मर्यादा मला आहे. आनंदी, तुझं खूप कमी वय आहे गं आणि अजून तुला पुढचं खूप आयुष्य बघायचं आहे. त्यामुळे आनंदी, मी तुला मुभा देतोय. तुला जर आपल्या नात्यातनं सुटका हवी असेल तर तू हे सगळं सोडून निघून जाऊ शकते आणि तुझं आनंदी हे आयुष्य सुखाने जगू शकते. कारण मी तुला इथे बांधून ठेवणार नाही. कारण या घरात तुला मी बायकोचा दर्जा देऊ शकत नाही, पण तुला हवं नको ते सगळं पुरवलं जाईल. तुझी सगळी जिम्मेदारी मी घेईल. पण तुला इथे राहायचं आहे की नाही, हा सर्वस्वी निर्णय तुझा असेल. आनंदी, माझा निर्णय झाला आहे. मी या घरात नवरा म्हणून तुझ्याबरोबर कधीही वागू शकत नाही. त्यामुळे आता तुझा निर्णय घेण्याची वेळ झाली. आनंदी, तुला या नात्यात इथे थांबून राहायचं आहे की हे सगळी नाती तोडून इकडनं निघून जायचं आहे, हे सगळं आता तुझ्या हातात आहे. आनंदी, माझ्या आयुष्यात माझ्या समीदाचं स्थान खूप मोठं आहे आणि ती जागा मी कधीही कुणाला देऊ शकत नाही. कारण माझ्या समीदावरती माझं खूप प्रेम होतं आणि माझ्या घरच्यांसाठी मी काहीही करू शकतो. या घरच्यांचा मला खूप मोठा आशीर्वाद आहे. त्यामुळे तर आज मी अशापर्यंत पोचलो. त्यामुळे आनंदी, तुला काय निर्णय घ्यायचा हे तू ठरव.
आणि लवकरात लवकर मला सांग. त्यावर आनंदी म्हणू लागते, चालेल मालक साहेब, तुम्ही म्हणताय ना ते मला पटतंय. त्या दिवशी भर मंडपात माझं लग्न मोडलं. सगळे लोक चितू करत होते, पण त्यावेळेस तुम्ही देव बनून अगदी आमच्यासाठी धावून आलात. माझ्या आबांची खाली वाकलेली मान तुम्ही ताठ केली. सगळ्या लोकांसमोर तुम्ही माझी बाजू घेतली. मी निर्दोष आहे म्हणून तुम्ही माझ्या गळ्यात माळ घातली. पण मालक साहेब, त्या दिवशी जर तुम्ही असं केलं नसतं ना, तर माझे आबा गळून पडले असते हो. आणि माझ्या कुटुंबाचं काय झालं असतं याचा विचार जरी केला ना, तरी माझ्या मनात चर होतं. त्यामुळे मालक साहेब, तुमचे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावरती खूप उपकार आहे आणि ते मी कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे मालक साहेब, तुम्ही मला बायकोचा दर्जा नाही दिला तरी चालेल, पण मी या घरात इथेच राहणार. तुम्ही माझ्याशी लग्न करून आमच्या आबांना जणू जीवनदानच दिलंय. आमच्यावरती तुमचे लय उपकार आहे. त्यामुळे मालक साहेब, मी कधी बी तुमच्या शब्दाबाहेर नसणार आहे. आता मात्र मालक साहेब आनंदीकडे बघू लागतात. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये खूपच धमाकेदार मोठा असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. आनंदी आता मध्ये आलेली असते. आता मात्र समिधाच्या फोटोसमोर मोठी समई लावलेली असते. आता आनंदीला दिसत नसल्यामुळे आणि नवीन घराची ओळख नसल्यामुळे आता ती त्या समईला जाऊन धडकते. तिच्या साडीचा जो पदर असतो ना, तो आता त्या समईला लागतो आणि आता तो साडीचा पदर पेटलेला असतो. आनंदी खूप घाबरते, जोरात ओरडते. त्याच वेळेस सगळे निंबाळकर धावतच आता हॉलमध्ये येतात. आनंदी मात्र तो पदर विझवण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र आता त्या पदराला जी आग लागलेली असते ना, ती समिधाच्या फोटोला लागते. आता समिधाच्या फोटोला लागलेली आग बघताच आता या शिल्पाचा मात्र खूपच पहारा चढलेला असतो. शिल्पा जोरात ओरडते, ए अगं, तुला दिसत नाही आहे का, समिधाच्या फोटोला आग लागली. आता मात्र सगळे नोकर चाकर धावतच येतात. आता लगेच आनंदीच्या साडीला लागलेली आग पाणी टाकून विझू लागतात. त्याच वेळेस आता आग तर विझलेली असते, पण इकडे शिल्पाताई मात्र खूपच भडकलेली असते. शिल्पा लगेच आता आनंदीजवळ येते. आनंदीचा गळा पकडते. काय गे, तुला दिसत नाही, कळत नाही का तुला, एवढी आग लागली तुझ्यामुळे, काय आंधळी आहेस का तू, बोल ना. त्याच वेळेस आता वरनं मालक साहेबही खाली आले असतात. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, हो खरंच नाही दिसत मला, मी अंध आहे. आता मात्र सगळ्या निंबाळकरांना मोठा धक्का बसलेला असतो. मालक साहेब एकटक आनंदीकडे बघू लागतात. आता मात्र आनंदीच्या अंधत्वाचं हे मोठं भयानक सत्य आता निंबाळकरांसमोर आलेलं असतं. आता मात्र आनंदीच्या आयुष्यातलं हे भयानक सत्य कळताच आता मालक साहेब आनंदीची बाजू कशी घेणार, पुढे काय काय होणार हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ